जर बघाल तर मार्केटमध्ये मशरूमचा रेट 150, 200, 250, 300 पर्यंत आहे। रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या रॉयल बागायतदार युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलोय सिन्नर येथे मशरूम फार्म बघण्यासाठी। तर मित्रांनो, हा जो फार्म आहे तर हा दोघे मायलेकींनी चालू केलाय आणि तर आज आपण याची पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे की हा फार्म चालू कसा झालाय, प्लस तुम्हाला मशरूम शेती कशी करायची किंवा तिच्यासाठी काय काय करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। आणि चॅनलवरती नवे असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। तर आपल्यासोबत आज आपल्या मावशी आहेत, तर ते आपल्याला ह्या प्लांट बद्दल सगळी माहिती देणार आहे की यांनी प्लांट कसा चालू केल्याची सुरुवात कशी झाली। तर मावशी, तर सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आम्हाला इंट्रोडक्शन द्या। नमस्कार, माझे नाव विजया साहनी। तर मी हिवरे गावात राहते। हिवरे गावात राहूनच ICRP म्हणून कार्यरत आहे। तर माझ्या गावामध्ये एकूण अंदाजे 28 समूह आहे, त्यामध्ये 320 महिला आहेत। तर मला गावामध्ये त्या महिलांसाठी काहीतरी उपजीविका निवडायची म्हणून 2021 मध्ये माझ्या डोक्यात संकल्प आला की महिलांना उपजीविकेसाठी कोणतं साधन निवडायचं। तर मी माझ्या ग्रामपंचायतच्या कोणी माझ्या अंदाजे कृषी मॅडम असतील, माझ्या तांबे मॅडम, पाणी फाउंडेशन असेल, अशा बऱ्याचशाच आधारांचं घेऊन आमच्या स्वतःच्या गावामध्ये महिलांसाठी मशरूमची ट्रेनिंग घेतली। तर ट्रेनिंग घेतल्यानंतर एकमेकींमध्ये विचार करून हा अर्ज आम्ही ग्रामपंचायतकडे दिला। तर ग्रामपंचायतने आम्हाला त्यावर विचार करून हा जो आपल्याला कारखाना दिसतोय हा आम्हाला प्लांट उभा करण्यासाठी 2021 मध्ये आमच्या ताब्यात दिला। तर आम्ही प्लांट चालू केला। प्लांटला नव्याने नाव पण दिलं श्री शक्ती उत्पादक गट। आणि आमच्या जे उमेद अभियानाच्या मार्फत आम्ही आमच्या जो काही व्यवसाय करण्यासाठी 2 लाख रुपयाची मदत दिली त्यांनी आम्हाला। तर त्यात आम्हाला 50,000 रुपये सबसिडी भेटून 1.5 लाख रुपये हे आमच्या भांडवलासाठी तयार झाले। तर त्यात आम्ही 15 महिला एकंदरीत काम करत होतो सुरुवातीला 2021 मध्ये। तर त्या महिलांच्या हाताला काम करत असताना मशरूम हे काय हे आपल्या महाराष्ट्राला मला वाटतं ओळखच नव्हती 2021 मध्ये। तर आमचे मशरूम आम्ही तयार केले पण आम्हाला विक्री करता येत नव्हती। तर विक्रीच्या माध्यमातून आम्ही आमच्या गावातून तालुक्यापर्यंत पोहोचायचं, पण दिवसभरात 1 किलो मशरूम पण आमच्याच्यानी विकले जात नव्हते। तर त्यावेळेस आम्हाला गावातूनही आता सपोर्ट फुल आहे आमच्यासाठी गावातून, माझ्या गावाचा, त्यामुळेच माझा व्यवसाय उभा आहे। पण त्यावेळेस हा नवीन काय उद्योग चालू केला असं एकमेकींमध्ये चर्चा व्हायची, नवे नवे गावातच चर्चा व्हायची। तर त्याच्यातून उत्पन्नच भेटत नव्हतं तर कोणाला पण वाटणार आहे। कधी कधी त्याला कोणी कुतरमूत म्हणायचं, कोणी कुत्र्याची छत्री म्हणायचं, या नावाने ओळखले जायचं। तर असं करता करता 2021 पण गेलं, 22 पण गेलं। तर माझ्या प्रत्येक महिलेच्या हाताला आठवड्याकाठी 100-150 रुपये यायचे। त्या टिकून म्हणजे मी त्यांच्याजवळ पुन्हा पुन्हा जायचे, आपण हार नाही मानायची असं प्रत्येकीला सांगत राहिले। पण त्यांनी काय केलं, आज विचार करू उद्या विचार करू करता करता त्याच्यातून 4-6 महिन्याचा कालावधी गेला, 9-10 महिला शिल्लक राहिल्या। पण त्या एकमेकींमध्ये विचार करत करत कधी कधी आलेले मशरूम ड्राय पण होऊन जायचे जागेवर, त्याला जाळं पण लागून जायचं। कधी कधी एक साथ मी 10 ते 15 किलो मशरूम काढून अशीच फेकून द्यायची उखड कचऱ्यामध्ये। पण काय सगळ्यामध्ये एक साथ असल्यामुळं ते आमच्या हाताला काही पैसा लागत नव्हता त्यावेळेस। 2022 मध्ये मग मी काय विचार केला का माझे जर एवढी पंचायत समितीला ओळख आहे, मग मी प्रत्येक टेबलवर जाऊन आता तेव्हा माझे उमेद अभियानाचे कापुरे सर, कुटे सर होते, त्यांनी मला पहिली विक्री केली असेल तर बीडीओच्या संदर्भातून। तर बीडीओ साहेबांनी त्यांच्या अधिकारानुसार मला प्रत्येक टेबलवर जाण्याची संधी दिली। तर तिथं माझं दिवसभरात लई तर नाही पण 3 किलो मशरूम विकले गेले पंचायत समितीला पहिल्या दिवशी। त्याच्यानंतर आता म्हटलं काय करायचं, त्याच्यानंतर जे कृषी अभियान होतं त्याच्या मार्फत नाटे सर होते, तांबे मॅडम होत्या, त्यांनी काय केलं, तिथं पण त्यांचे जे पंचायत समिती त्यांच्या विभागाला जे स्टॉल होते ते लावायला मला त्यांनी मदत केली। त्या स्टॉलच्या मार्फत माझी विक्री झाली। तर त्यांच्या म्हणजे प्रत्येक टेबलवर पण ऑफिस मध्ये त्यांनी मला तिथं विक्री करून दिली। त्यानंतर जेव्हा मी उमेद अभियानाच्या मार्फत कृषीच्या मार्फत स्टॉल लावले होते, तहसीलदार माझ्या जेव्हा स्टॉलवर आले त्यांची ओळख झाली, त्या ओळखीनुसार पण माझी तिथं विक्री झाली। म्हणजे अशी काही अधिकाऱ्यांमुळे मी विक्रीच्या माध्यम पाहत राहिले सुरुवातीला। त्यानंतर मला नाशिकला पण पंचायत समितीला ओळख झाली, तिथं पण विक्री।
नवे नवे तर मुंबईपर्यंत पोहोचले, तिथं विक्री झाली. पण कशी झाली, जिथं मी जाईल तिथं होत हो. होती. पण आता 21, 22, 23 असंच गेलं. तर माझ्या हाताला कधी 1000, 500, 10-5 हजार रुपये भेटायचे. पण त्यानंतर 23च्या एंडिंगला 24-25 मध्ये जेव्हा माझ्या पूनमनी पेज ओपन केलं, पण असं तिच्या याच्यामधून कळालं का माझं मशरूम आज जेवढं काही मी बनवते दिवसाला 15-20 किलो 22 किलो, ते मला म्हणजे ग्राहक जास्त आहे, मशरूम कमी. अच्छा, मग आता तुम्ही त्याच्या सुरुवातीला ज्या महिला होत्या, हो तुम्ही एवढा मोठा गट चालू केला होता, हो. तर आता तुम्ही किती महिला आहे? आता एकंदर आम्ही दोघी जणी, माझी सूनबाई आहे हा. आणि ती मुलगी माझी पूनम. तर आम्ही तिघी जणी मिळून आता आम्ही रोजची डेलीची आमची सायकल आहे. आम्ही रोज संध्याकाळी 9 ते 11 20 ते 22 बेड भरतो. म्हणजे त्यातून उत्पन्न आम्हाला हम्म. 10 ते 15 किलो डेलीचं उत्पन्न तयार होतं. म्हणजे जो तुम्ही सुरुवातीला जेवढा स्ट्रगल केला, हो तर जे आता जे नवीन लोक जे आहे म्हणजे हो. या मशरूम फार्मिंग मध्ये जे उतरताय, त्यांना माझ्या मते एवढं स्ट्रगल नसेल आता. कारण आता माझ्या मते बऱ्याच लोकांना याच्याबद्दल माहिती आहे, किंवा मी असं ऐकलंय बरेच लोक ट्रेनिंग वगैरे घेतात. हो तर त्या हिशोबाने म्हणजे जेवढे तुम्ही सुरुवातीला स्ट्रगल केलाय, तर जे आताचे नवीन मशरूम फार्मिंग करणारे लोक आहे, हो. तर त्यांना एवढा स्ट्रगल राहील का, किंवा त्यांना या स्ट्रगलचा सामना करावा लागेल का, याच्याबद्दल थोडं सांगा. स्ट्रगलचं आता काय झाले, 2021 मध्ये मला वाटतं 5% ओळख होती. 22 मध्ये पुरेशी थोडेफार विक्री स्वतःहून यायची. 23 मध्ये तेच चाललं. पण आता काय करते, ग्राहक होऊन आता माझ्या गावातच एका आठवड्याला आहे ना 3 ते 4 किलो मशरूम जाते. म्हणजे ही ओळख महाराष्ट्रापर्यंत अजून 2 वर्षात आहे ना, जसं पनीर होतं, पनीरची ओळख आपली अगोदर होती का, नाही, त्याप्रमाणे आता घराघरात पनीर झाले. बरोबर. एखाद्या कुठल्या आजीबाईला दिलं तरी पनीर आवडतं. त्याचप्रमाणे आता 2 वर्षात मशरूम असं होणार आहे का मशरूम विकायला नाही लागणार, प्रत्येकाच्या प्लॅन्टवर जाऊन घ्यायला येणार आहे असं. तर पूनमताई, आता सर्वप्रथम असं की हे झालं आता जे आपण बघितलं मित्रांनो, तो होता स्ट्रगल, यांनी सुरुवात कशी केली. तर आता आपण बघूया याचं म्हणजे प्रोसेस, खर्च वगैरे या सगळ्या गोष्टी. तर आपल्यासोबत पूनमताई आता त्या इथून पुढची सगळ्या डिटेल आपल्याला सांगतील. तर सर्वप्रथम तुम्ही जे याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे, हा. हा खर्च कसा आहे, किंवा याला तुम्हाला सुरुवातीपासून किती खर्च लागला, काय काय प्रोसेस किंवा मटेरियल काय काय लागतं, हे जरा सांगा. आता याचं जर बघितलं ना, आपल्याला ज्यांना कुणाला प्लॅन चालू करायचा असतो, म्हणजे आम्ही चालू केलता तेव्हा आम्हाला पहिले याच्यासाठी महत्वाचं लागतं तो म्हणजे बियाणं, भुस्सा, लबर, पिशवी, बस. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि एक म्हणजे पाणी. त्याच्यासाठी वातावरणाची खूप गरज आहे की आपल्याला टेम्परेचर मेंटेन झालं पाहिजे, जास्त टेम्परेचर यायला नकोय. त्या म्हणजे एकदम छोट्या छोट्या गोष्टी गावाखेड्यापाड्यात पण अवेलेबल होणाऱ्या गोष्टी या कुठेही भेटू शकतात. हो. आपण या छोट्या छोट्या गोष्टींपासून पण आपला बिझनेस चालू करू शकतो. तर मग आता याच्यासाठी खर्च म्हणजे जास्त पण लागत नाहीये. जेव्हा आपण आपला प्लॅन म्हणजे आईन त्यांनी जेव्हा चालू केलता तेव्हा सुरुवात त्यांनी फक्त 250 रुपयापासून केलेली. त्याच्यानंतर एवढा मोठा प्लॅन झालाय. म्हणजे सुरुवात कमी खर्चात झालीये आणि त्याच्यानंतर हळूहळू करून आपला प्लॅन इथपर्यंत आलाय. फक्त एवढंच आहे का ना, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. तसा आम्ही पण वेळ दिला ना, आज इथपर्यंत पोहोचले. आणि खर्चाचं तर बघितलं ना की याच्यासाठी जास्त खर्च लागतच नाहीये महत्वाचं. त्याच्यानंतर याच्यासाठी आपण हा बिझनेस 12ही महिने करू शकतो. इथं कुठला ऋतू नाहीये, कुठलं काहीच नाहीये, हंगाम नाहीये, काहीच नाहीये. 12ही महिने आपण हा बिझनेस करू शकतो. म्हणजे तुम्हाला या बिझनेस मध्ये फक्त टेम्परेचर मेंटेन ठेवायचं. हो, सगळ्यात महत्वाचा पॉइंट म्हणजे टेम्परेचर. आपल्याला 28च्या आत टेम्परेचर लागतं आणि तेवढं जर कव्हर होत असेल तर हा बिझनेस आपण कुठं पण करू शकतो. जर समजा आता आपण एक बोत भरलाय, एक बॅग भरली, तर म्हणजे त्या एका बॅग मधलं तुमचं मशरूम आज समजा प्रोसेस केली आपण, सगळं भुस्सा वगैरे बी वगैरे टाकून भरले, तर त्याच्यानंतर त्याचा जो पहिला खुडा आहे, तर तो पहिला खुडा किती दिवसात येतो? अच्छा, आता जर आपल्याकडं म्हणजे आमच्याकडे जर आम्ही 15-16 पर्यंत जरी टेम्परेचर ठेवलं ना, तरी ह्या आमच्या एका बेडला 15 दिवसात पण मशरूम येते. पण ते जर 28च्या आत टेम्परेचर असलं ना, तर एका बेडला 23 ते 25 दिवसाच्या आत मशरूम येतच. म्हणजे आपण फक्त प्रोसेस केली पाहिजे, वेळेवरती पाणी वगैरे टाकलं पाहिजे, त्याच्यानंतर टेम्परेचर मेंटेन राहणार आहे. ती प्रोसेस व्यवस्थित केली की 23 ते 25 दिवसाच्या आत आपली मशरूमची पहिली कापणी होती. हा एक बेड पूर्ण टोटल 2 ते 2.5 महिने चालतो. आपल्याला एक बेड पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 2 ते 2.5 महिने सांभाळावा लागतो. आणि एका बेड मधून आपल्याला येणारं मशरूम म्हणजे आता आम्ही ज्या पद्धतीने बेड वगैरे भरतो, प्रोसेस करतो, त्या पद्धतीने आजपर्यंतचा आमचा अनुभव म्हणजे एका बेड मधनं आम्हाला 2 ते 2.5 kg मशरूम आरामशीर भेटतं. आणि
याचं जर बघाल तर मार्केटमध्ये मशरूमचा रेट 150, 200, 250, 300 पर्यंत आहे. फक्त एवढंच एक आहे ना, ते कुणाला लगेच भेटत नाहीये. याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटिंग आणि दुसरं म्हणजे टेम्परेचर. ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आपल्यासाठी आहे आणि तेवढ्या जर झाल्या की आपण मशरूम नक्कीच सेल करू शकतो. याच्यातून नक्कीच इन्कम भेटणार आहे. फक्त आपल्याला त्या 2 गोष्टी करायच्या. आता मार्केटमध्ये बघितलं ना, 150 रुपयांनी पण मागणारे भरपूर लोक आहे. पण आपल्यावर डिपेंड आहे आपण द्यायचं की नाही द्यायचं. जर आपण दिलं ना तर आपण आपल्या मशरूमची किंमत अजून डाऊन करतो. त्याच्यामुळे आपण तर 150 रुपयांनी द्यायचंच नाही. मार्केटमध्ये हेही रेट भेटताय 200, 250, 300. आपल्याला जास्त अपेक्षा नाही. 200, 250 जरी दिलं ना तरी खूप परवडतं याच्यात. कारण जास्त एका बेडला फक्त इनमीन 40 ते 50 रुपये खर्च लागतोय. त्यामुळं असं नाही की आपल्याला 150 रुपयांनी जरी रेट भेटला ना तरी परवडतंय. फक्त आपण काहीतरी साईड बिझनेस म्हणून करतोय, इन्कम आपल्याकडे शिल्लक राहावा. त्याच्यामुळं आपण द्यावं तर 200च्या पुढे दिलं तर नक्की याच्यात प्रॉफिट आहे. अच्छा, म्हणजे 2 महिन्यात आपण 2दा मशरूम घेऊ शकतो याच्यावर? नाही, एका बेडला 4 वेळेस कापणी होती. 4 वेळेस कापणी होती का? 2 ते 2.5 महिन्यात 3 कापण्या चांगल्या होत्या. 4थी कापणी कमी जास्त होती. एका बेड मधून आम्हाला 1.5-2 केजी किंवा 2.5 केजी मशरूम आरामशीर भेटतं. एवढ्या 3 कापण्यांमध्ये का? हो. वहिनी आम्हाला सांगा की याला बेड भरण्यासाठी मटेरियल काय काय लागतं? आपल्याला बेड भरण्यासाठी पिशवी लागते, रबर आणि बियाणं आणि भुस्सा. तर एवढ्या सगळ्या गोष्टी लागतात. चला आता मशरूम कसं आहे तर ते पुन्हा काय आपल्याला दाखवतील आणि काय काय तर बघूया आता. आता कसं आहे माहितीये का, आपल्या मशरूमची क्वालिटी कशी आहे किंवा एका बेडला मशरूम किती येतं, किती क्वालिटीत येतं, चांगली क्वालिटी कुठली कशी आपल्याला. आता हे कसं आहे, हा आपला एक बेड आहे ना. आता हा बेड आपला 1 ते 1.5-2 महिन्याचा झालेला आहे. तरी पण आपल्या ह्या बेडला चांगल्या क्वालिटीचं मशरूम येतंय. कारण आपले जर कामं व्यवस्थित चालू असेल, म्हणजे पाणी मारणं, त्याच्याकडं व्यवस्थित सगळी त्याची प्रोसेस चालू आहे का नाही बघणं. जास्त माणसं पण याच्यात नकोय आपल्याला. जास्त माणसं आले की आपला बेडला, आपल्या प्लांटला पण प्रॉब्लेम येतो, इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे आपल्याला जास्त माणसं पण इथं नकोय, जास्त लोक पण यात नाही पाहिजे. त्याच्यानंतर आता याची क्वालिटी बघाल तर ही क्वालिटी एकदम बेस्ट आहे. तुम्ही बघू शकता की अशा पद्धतीचं आपलं मशरूम आहे. हे बघा, एकदम चांगल्या क्वालिटीचं फ्रेश मशरूम आहे. हे आपण आता कापणी करून पुढे सेल पण करू शकतो. आता हे जर बघितलं तर पावशर एक मशरूम आरामशीर भरणार आहे एका बेडला. इथं पण चेक करू शकता, अजून हे कापणीला आलेलं नाहीये. तरी पण याच्यातनं एका टाइमला अर्धा किलोला जास्तच मशरूम येणार आहे. अजून कापणी करायची बाकी तरी पण. आणि ही सगळ्यात छोटी साईज म्हणजे ही इथून सुरुवात होती आणि त्याच्यानंतर हे मोठ्यापर्यंत येतं. ही मोठी साईज म्हणजे छोट्यापासून मोठ्यापर्यंत एवढा, म्हणजे कमीत कमी 2 दिवसात त्याची प्रोसेस होती. 2 ते 2.5 दिवसात कापणीला मशरूम येतं. या पद्धतीने बाहेर आलं की 2 ते 2.5 दिवसात ह्या पद्धतीने कापणीला येतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जी आपली मशरूमची माहिती पूर्णपणे झाली. आणि हा मित्रांनो, जर तुम्हाला अजून काही डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर पूनमताईची जी इन्स्टा आयडी आहे ती मी डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर प्लस इंस्टाग्राम आयडी आहे, दोघं पण डिस्क्रिप्शन मध्ये आणि स्क्रीनवरती दिलेले आहे. तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल. आणि हा, तर ते जे बेड वगैरेचे काही जे त्यांचं आहे तर ते आता आपले ते डिस्कस करणार आहे. तर पुन्हा ती सांगा जे बेड. आता म्हणजे आम्हाला ऑर्डर येते की त्यांना बेड पण पाहिजे, तर आम्ही बेड पण सेल करतो. पहिल्या दिवसापासून तर 15 दिवसाचं होईपर्यंत आपण बेड पण सेल करतो. म्हणजे स्टार्टिंग पहिल्या दिवसापासून तर 15 दिवसाची होईपर्यंत कुठल्याही बेडची ऑर्डर केली तरी आपण देतो. म्हणजे डायरेक्ट 15 दिवसाचा पण बेड देऊ शकतो? हो. कधी जर त्यांनी 2 दिवसाचा मागितला म्हणजे फक्त रेट कमी जास्त होतात. 2 दिवसाचा पण बेड देतो. किंवा त्यांना जर 2 दिवसात फ्रेश मशरूम घरी खायला पाहिजे असेल तर आम्ही 15 ते 16 दिवसाचं पण बेड देतो. म्हणजे जे मशरूम लवर आहे, जे मशरूमच्या भाज्या जास्त करून खातात त्यांच्यासाठी म्हणजे तुम्ही एक पर्सनली एक बेड पण, व्यवसायासाठी पण 100, 1000, 500 बेड घरगुती वापरासाठी पण व्यवसायासाठी पण देतो. घरगुती वापरासाठी 1-2 पाहिजे असेल ते पण देतो. तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही संपर्क करायचा आहे. पूनमताईची आयडी, मॅडम तुमची आयडी? माझी इट्स पूनम 1804 म्हणून माझी इन्स्टा पेजला आयडी आहे. तुम्ही तिथं जाऊन पण मला मेसेज करू शकता किंवा माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दादांनी दिलाय, तिथून पण माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि हे जे तुम्ही आता बेडचं आपण बोललो, डिस्कस केलं, हे जे कस्टमर आहे यांनी इथं घ्यायला यायचंय की तुम्ही नाही, आता त्यांचं कॉल नुसार आम्ही ते पुढचं बोलणं करू शकतो. पण आम्हाला पण कळायला पाहिजे की ऑर्डर कुठून आहे, कसं आहे. आम्हाला पण द्यायला वगैरे परवडलं पाहिजे, जायला वगैरे कशी ऑर्डर आहे त्याच्यानुसार आम्ही देतो. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून
अशाच आपल्या भारतात पण अशाच महिला उद्योजक तयार होतील आणि कमालच आहे मित्रांनो. बघा मायलेकींनी आणि वहिनी मिळून इतका मोठा मशरूम फार्म चालू केलाय. आधी सोपी गोष्ट नाही. तर त्यांच्यासाठी पण एक लाईक. धन्यवाद.